नमस्कार स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या वाघांनो, कशा आहात तुम्ही? अभ्यास करतायत ना? व्हिडिओ बघतायत ना? अभ्यास करत राहा, व्हिडिओ बघत राहा. मित्रांनो, परीक्षा येत्या 6 महिन्यांमध्ये आपली परीक्षा होणार आहे आणि आपल्याला ती क्रॅक सुद्धा करायची, आपल्याला आपली पोस्ट मिळवायची. असं जर करायचं असेल मित्रांनो, तर किती पण सोपा वाटत असलेला घटक आपल्याला काळजीपूर्वक बघावा लागेल. आपण विशेषणाचा विचार करत होतो आणि विशेषणामध्ये आपण संख्या विशेषण कशाला म्हणतात, त्याचे उपप्रकार काय हे बघितलं. आजच्या याच्यात राहिलेला विशेषणाचा भाग आपण बघणार आहोत. अगदी सोपा भाग पण परीक्षेसाठी महत्वाचा भाग. विशेषण कशाला म्हणतात हे आपण बघितलं. विशेषणाचे प्रकार किती पडतात हे पण आपण बघितलं. विशेषण ओळखायचं कसं? कोणता, कोणती, कोणते, हा प्रश्न नामाला विचारा, येणारं उत्तर विशेषण असतं. मित्रांनो, याच सारखं सोप्या पद्धतीत आपण पुढच्या प्रकारांचा विचार करतो. आता पुढचा प्रकार आहे सार्वनामिक विशेषण. सार्वनामिक विशेषण काय असतं? सार्वनामिक विशेषण तर जेव्हा सर्वनामाचा मूळचा उपयोग काय असतो? नामाऐवजी येणे. नामाच्या ऐवजी, नामाच्या मोबदल्यात सर्वनाम येत असतं. पण ज्यावेळेस एक सर्वनाम दुसऱ्या नामाबद्दल माहिती देतं तेव्हा त्याला सार्वनामिक विशेषण असं म्हणत असतात. जेव्हा एक सर्वनाम दुसऱ्या नामाबद्दल माहिती देतं तेव्हा त्याला सार्वनामिक विशेषण असं म्हणत असतात. उदाहरणार्थ, त्याची मुलगी पोलीस झाली. असला नवरा नको ग बाई. यासारखं त्याची मुलगी पोलीस झाली, असला नवरा नको ग बाई. आता कोणता नवरा नको? असला. कोणती मुलगी पोलीस झाली? त्याची. मग हे काय आहेत? तर हे विशेषण आहेत. पण हे विशेषण बनले कसे? तर हे विशेषण बनले सर्वनामांपासून. तो या सर्वनामापासून त्याची तयार आली, हा या सर्वनामापासून असला तयार झाला. यासारखं विशेषणाचं काम करणारा शब्द कसा तयार झाला यानुसार त्यांचे प्रकार पडत असतात. मग विशेषणाचं काम करणारा शब्द जर सर्वनामांपासून तयार झाला असेल तर त्याला सार्वनामिक विशेषण म्हणतात. सार्वनामिक विशेषणाच्या बाबतीत लक्षात काय ठेवायचे हे एकदा लक्षात घ्या मित्रांनो. म्हणजे पहिले कसं अलिबाबा 40 चोरची गुफा असायची, पण त्याचं लॉक उघडायला छोटस काहीतरी पॅटर्न असायचं. तसंच या मराठी व्याकरणाचा पॅटर्न लक्षात घेत चला. सार्वनामिक विशेषण कसं म्हणतात? तर विशेषण असतं पण ते विशेषण सर्वनामांपासून बनलेलं असतं. ज्यावेळेस सर्वनामाचा उपयोग दुसऱ्या नामाबद्दल माहिती द्यायला होतो त्यावेळेस त्याला सार्वनामिक विशेषण असं म्हणतात. अगदी सोपं आहे. अशा वेळेस बऱ्याचदा सर्वनामाच्या रूपात बदल होतो. त्यानंतर मित्रांनो साधित विशेषण आहेत. विशेषणाचे मुख्य 3 प्रकार आपण बघितले: गुण विशेषण, संख्या विशेषण, सार्वनामिक विशेषण. आता त्याचे इतर पण प्रकार पडतात. साधित. साधित म्हणजे काय? शब्दाच्या इतर जातींपासून आलेले. शब्दाच्या इतर जातींपासून आलेले. मग आपण नामाच्या वेळेस पण बघितलं होतं. नामा या प्रकारात पण आपण ते बघितलं होतं. मग आता विशेषण या प्रकारांमध्ये बघूया. नाम साधित विशेषण. नाम साधित विशेषण कशाला म्हणतात? नाम साधित विशेषण अगदी सोप्या ह्याच्यात काही क्षणांमध्ये क्लिअर. नाम साधित विशेषण कशाला म्हणतात? कशाला म्हणतात? एक नाम दुसऱ्या नामाबद्दल माहिती द्यायला येतं. एक नाम दुसऱ्या नामाबद्दल माहिती द्यायला येत असेल तर त्याला नाम साधित विशेषण असं म्हणतात. नाम नामाविषयी माहिती देते. एक नाम दुसऱ्या नामाविषयी माहिती देण्याचं काम करत असेल तर त्याला नाम साधित विशेषण असं म्हणतात. जसं की कापड दुकान. कोणतं दुकान? कापड दुकान. मग कापड हा शब्द इथं दुकानाबद्दल माहिती देतोय म्हणून त्याला म्हणतात विशेषण. पण हे विशेषण बनलं कसं? कसं बनलं? तर एका नामाचा उपयोग दुसऱ्या नामाबद्दल माहिती द्यायला होत असेल तर त्याला नाम साधित विशेषण असं म्हणतात. जिथं नामाचा उपयोग विशेषणासारखा होतो त्याला नाम साधित विशेषण असं म्हणत असतात. दुसरं बघूया. मामाचे घर. कोणते घर? मामाचे. मग मामा काय आहे? नाम आहे. इथं मामा या शब्दाचा उपयोग काय आहे? तर मामा हा शब्द इथं विशेषणाचं कार्य करतोय. पण विशेषणाचं कार्य करणारा शब्द नेमका तयार कसा झाला? तर नामापासून आला. असं जिथं असतं त्याला म्हणतात नाम साधित विशेषण. मामाचे घर. कोल्हापुरी चप्पल. कोणती चप्पल? कोल्हापुरी. पुणेरी फेटा.
माहेरची साडी, ऐतिहासिक किल्ला यासारखे अनेक उदाहरणं देता येईल मित्रांनो. एका नामाचा उपयोग दुसऱ्या नामासाठी माहिती द्यायला होत असेल तर त्याला नाम साधित विशेषण असं म्हणत असतात. रनिंग नोट्स काढत चला बाबड्यांनो. पुढचं बघूया, धातू साधित विशेषण. आता धातू कशाला म्हणतात हे आपण नाम या घटकामध्ये बघितलं होतं. नसेल लक्षात तर परत एकदा तो टॉपिक बघून घ्या. एक एक टॉपिक क्लिअर करत चला. एक टॉपिक म्हणजे 1 मार्क आणि 1 मार्क म्हणजे एक संधी जी गेली की परत येईल की नाही माहित नाही. त्याच्यामुळे टॉपिक किती पण सोपं वाटत असला तरी त्याला काळजीपूर्वक बघत चला, हाताळत चला आणि अभ्यासात चला. धातू कशाला म्हणतात तर क्रियापदाच्या मूळ रूपाला, म्हणजे विशेषणाचं काम करणारा शब्द. विशेषण कशापासून बनलेलं असतं? धातूपासून. मग धातू म्हणजे क्रियापदाचं मूळ रूप. क्रियापदाच्या मूळ रूपापासून आलेला शब्द विशेषणाचं काम करत असेल तर त्याला धातू साधित विशेषण असं म्हणत असतात. उदाहरणार्थ, वाहणारी नदी. आमच्या गावात वाहणारी नदी आहे. कोणती नदी आहे? वाहणारी. यासारखं मग वाहणारी काय झालं? विशेषण झालं. पण कशापासून बनलंय? धातूपासून बनलंय. या टॉपिक मध्ये जास्त काही नाही. कशापासून बनलं याचा आपल्याला विचार करत राहावा लागतो. कशापासून बनलं, कशापासून तयार झाला तो शब्द, याचा फक्त विचार करायचा. याच्यात करायचं काय? एकदा आपल्याला जर हे कळलं तर ते कसं ओळखायचं हे 100% कळतं. पेटती ज्योत, हसरी मुलगी. हसरी मुलगी कोणती मुलगी? हसरी मुलगी. पण मग हस काय आहे? हस आहे धातू. हस हा धातू आहे म्हणून त्याला म्हणतात धातू साधित विशेषण. विशेषणाचा काम करणारा शब्द धातूपासून तयार झालेला असेल तर त्याला धातू साधित विशेषण असं म्हणतात. पुढचं आहे अव्यय साधित. आता अव्यय साधित कसं लक्षात ठेवायचं तर अगदी एका मिनिटात सांगूया आणि थांबूया. अव्यय साधित विशेषण कशाला म्हणतात तर अव्ययापासून आलेले शब्द असतात. शब्दाच्या ज्या 8 जाती आहेत त्याच्यापैकी 4 जाती अव्यय आहेत, 4 सव्यय आहेत. या ज्या अव्यय मधले शब्द आहेत हे विशेषणाचं काम करतात. एखाद्या उदाहरणावरनं समजून घेऊया. कन्सेप्ट लागली, तोंडी लिहून घेत चला. शब्दाच्या इतर जातींपासून म्हणजे अव्ययांपासून बनलेले शब्द जर विशेषणाचं कार्य करत असेल तर त्याला अव्यय साधित विशेषण असं म्हणत असतात. उदाहरणार्थ, वरचा मजला, पुढची गल्ली, मागचे घर, मधली मुलगी. यासारखं विशेषणाचं काम करणारे शब्द जर वरचा, खालचा, पुढचा, मागचा यासारखा दिशादर्शक असेल, हा मुद्दा महत्वाचा, दिशादर्शक असेल, मग दिशादर्शक असणारा शब्द जर अव्यय असेल तर त्याला म्हणतात अव्यय साधित. अगदी सोपं, सहज लक्षात राहील असं, 100% लक्षात राहील असं. फक्त करायचं काय? 2-4 8 दिवसानंतर व्हिडिओ परत बघत राहायचा. का बघायचा? कारण मुद्दे सोपे जरी असले तरी सहज डोक्यातनं निघून जाऊ नये म्हणून. चला मित्रांनो, थांबूया इथं. व्हिडिओ आवडल्यास 100% लाईक करा, इतरांपर्यंत पाठवा, कारण ज्ञान हे वाटल्यानेच वाढत असतं. जय हिंद, जय महाराष्ट्र.